बेसिकली ओंकार, मला तुमच्याकडे यायचंय की एक तर दोन प्रश्न माझे. ते म्हणजे सध्या ना इंटरनेटवरती असं खूप वेळ असतं ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे थाईचे फॅट जास्त आहे तर त्याचे व्यायाम दाखवले जातात की आम्ही लॉस करू, किंवा मग वेगवेगळ्या बॉडी टाईपसाठी वेगवेगळे हे, आणि इंटरनेटवरनं ते व्हिडिओज असतात की हे 2 टाइम्स इन अ डे करा, किंवा 5 हे जे 5 सेट आहेत हे दिवसात तुम्ही 2 वेळा करा, 20 दिवसामध्ये तुमचं एवढं फॅट लॉस होईल वगैरे. ह्या जाहिराती किती खऱ्या असतात? म्हणजे कसं ते आपण ते खरं मानून करावे का तसे व्यायाम? खरं सांगायचं झालं ना की हे तुम्हाला रेकमेंड कोण करतं ते बघणं महत्वाचं आहे की तो ट्रेनर जो तुम्ही जो ऑनलाईन व्हिडिओ बघताय तो खरं सर्टिफाईड आहे की नाहीये. फॉर एक्झाम्पल जे म्हणतात ते आता लोक, तुम्ही लेग्स कमी करायचं एक एक्झाम्पल दिलं, लेग्सचे वर्कआउट दाखवतात, पण तुम्हाला माहिती आहे का फक्त लेग्स फॅट कमी करणं पॉसिबल नाहीये. तुम्हाला जर फॅट कमी करायचं आहे, तुम्हाला ओव्हरऑल बॉडीचं फॅट पर्सेंटेज कमी करायला लागतं. फॉर एक्झाम्पल तुमचं बॉडी फॅट 35% आहे, तर ते तुम्ही हळूहळू ड्रॉप करू शकता. जर कुठला ट्रेनर म्हणतोय की तुम्ही हे लेग्सचा हा वर्कआउट करा, लेग्सवरचं फॅट कमी होतंय, समजून जायचं तो एज्युकेटेड नाहीये. आणि आत्ता ह्या स्टेजला फेक ट्रेनर्स म्हणू शकतो आपण की जे 2-3 दिवसात सर्टिफिकेट करून 2-3 दिवसात होतं. सर्टिफाईड ट्रेनर जर तुम्हाला व्हायचं असलं तर एक मंथचे कोर्सेस आहेत, लगेच सर्टिफाईड तुम्हाला एक येतं, पण तो खरा सर्टिफाईड आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि ऍक्च्युली प्रत्येक 5 माणसात तुम्हाला 2 ट्रेनर सापडतात. कोणी पण ट्रेनर येते, कोणी पण कुठं पण बघणार व्हिडिओ टाकणार. फॉर एक्झाम्पल डाईट पाहिजे नेटवरती करणार, ChatGPT करणार, जे की नाही केलं पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही जर एज्युकेशनला एवढं इम्पॉर्टन्स देताय तर तुम्ही हेल्थला पण तेवढं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. तुम्ही कुणाकडनं डाएट घेताय, त्याचं सर्टिफिकेशन काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्यांनी ऑलरेडी किती क्लायंट ट्रान्सफॉर्म केलेत हे बघितल्याशिवाय तुम्ही डायरेक्टली ट्रस्ट नाही करू शकत. तुमची हेल्थ चांगली होण्याच्या ऐवजी अजून खराब होऊ शकते. ट्रेनर पण निवडून घेतला ट्रेनर पाहिजे निवडता तुम्ही. आला पाहिजे.